मराठा समाजाला आरक्षण मिळालं पाहिजे ही भूमिका काँग्रेस पक्षाची होती आणि राहणार, याच्यामध्ये कुठलंही दुमत नाही। आम्ही त्या पद्धतीचं एक पत्र महाविकास आघाडीच्या वतीनं माननीय मुख्यमंत्री आणि माननीय विधानसभेचे अध्यक्ष यांना पत्र पण आम्ही पाठवलं आणि त्याच्या जे बिल सरकारने आज आणलं होतं त्याला कायद्याच्या रूपामध्ये त्याला रूपांतर करायला निघाले। त्याच्यामध्ये त्या बिलामध्ये हा कायदा उद्या कोर्टामध्ये टिकेल की नाही टिकेल हे आमच्या मनामध्ये संशय होता आणि म्हणून त्या पद्धतीचं एक पत्र तयार करून या प्रश्नावरची चर्चा आपण घडवावी, नाहीतर माननीय मुख्यमंत्र्यांनी त्या पद्धतीचं उत्तर द्यावं। पण मुख्यमंत्र्यांनी आमच्या प्रश्नाचं उत्तर द्यायला टाळलं आणि हा कायदा ज्याप्रमाणे देवेंद्र फडणवीसांनी 2018 मध्ये घाईगर्दीमध्ये निवडणुकीच्या तोंडावर आणून माननीय सुप्रीम कोर्टाने ज्यावेळेस ते फटकारलं की त्याच्यातले 5 मुद्दे त्याच्यातले महत्त्वाचे माननीय सुप्रीम कोर्टाने निदर्शनास आणले होते। सामाजिक आणि शैक्षणिक दृष्ट्या मागासवर्ग कायदा 2018 संविधानाच्या कलम 15(4) 16(4) चे उल्लंघन करतोय का? आपण पाहिलं असेल की हा कायदा आणत असताना यांनी हा जो इश्यू आहे या इश्यूला त्याच्यामध्ये बगल दिली गेलेली आहे आणि त्याच्यामुळे हा जो कायदा तयार केलेला आहे त्याच्यामधले हे प्रश्न निर्माण होणार आहे। ओबीसी वर्गाबाहेर मराठ्यांचा वेगळा वर्ग निर्माण करून हा कायदा घटनेच्या 14 चे उल्लंघन करतो का? आपण पाहिलं असेल की 105 ही सुधारणा केलेली आहे लोकसभेमध्ये केंद्र सरकारने, पण राज्य सरकारला ज्यादा आरक्षण देण्याचे अधिकार नाहीत हे माननीय सुप्रीम कोर्टाने स्पष्ट केलेलं आहे। राज्य सरकार ते आयडेंटिफाय करू शकतं आणि त्या पद्धतीचा प्रस्ताव केंद्राला पाठवून मागासवर्गीय आयोगाला पाठवून मागासवर्गीय आयोगाच्या माध्यमातून तो केंद्रीय कॅबिनेटमध्ये मंजूर करून त्याला लोकसभेची मान्यता देऊन त्या पद्धतीचा हा वेगळ्या पद्धतीचं आरक्षण आपल्याला त्या ठिकाणी देता येतं असं माननीय सुप्रीम कोर्टाने सांगितलं। आज राज्य सरकारने मराठा समाजाला फसवते का, फसवलाय का, अशा सगळे प्रश्न या निमित्तानं कलम 14 चे उल्लंघन या लोकांनी केलेलं आहे हे त्याच्यातून स्पष्ट होते आहे। या कायद्यातील विधेयक 3रा नंबर आहे, या कायद्यातील विधेयक क्षमतेचा अभाव आहे का? न्यायालयाच्या आदेशाला थेट झुंगारून न्यायिक अधिकारावर अतिक्रमण केलं आहे का? मी मगाशी सांगितल्याप्रमाणे दुसऱ्या प्रश्नाच्या याच्यामध्ये त्यांनी न्यायालयाच्या आदेशाला थेट झुंगारूनच आणि न्यायिक अधिकारावर अतिक्रमण केलेलं आहे का? तर हे बरोबर आहे की राज्य सरकारने त्या पद्धतीचा हा कायदा आणून त्या पद्धतीनं न्यायिक व्यवस्थेवरच अतिक्रमण करायचा एक प्रयत्न त्या ठिकाणी केलेला आहे। चौथा प्रश्न त्याच्यामध्ये मागच्या याच्यात त्यांनी मांडलेला होता की सर्वोच्च न्यायालयाने इंदिरा साहनी निकालात आरक्षणाची मर्यादा 50% ओलांडली जाऊ नये अशा पद्धतीची भूमिका मांडलेली होती आणि त्याला अजूनही सुप्रीम कोर्टाने नो बेंचनी जो निर्णय इंदिरा साहनीच्या याच्यामध्ये दिलेला होता त्याच्यामध्ये अजूनही सुप्रीम कोर्ट त्याच्यावर स्टिकअप आहे आणि म्हणून ज्यावेळेस फडणवीसनी केलेल्या कायद्याच्या याच्यामध्ये 3 बेंचनी जो निकाल दिलेला होता त्यामध्ये राज्य सरकारने त्या काळात भूमिका मांडली होती, पण त्यांनी सांगितलं की तुम्ही जे काही मुद्दे याच्यामध्ये मांडले जातात, ट्रिपल टेस्ट केली पाहिजे, प्रॉपर जनगणना केली गेली पाहिजे, या पद्धतीच्या ज्या भूमिका त्याच्यामध्ये मांडल्या होत्या आजही जे शुक्रिय आयोग, मी तर मगाशी त्यांना प्रश्न विचारला होता की निरगुडे आयोग का गायब झाला, त्याला काय राजीनामा द्यावा लागला, तर मुख्यमंत्र्यांनी त्याला उत्तर द्यायला टाळलं। हे सांगायचं तात्पर्य असं की शुक्रिय आयोगाचा जो रिपोर्ट आहे तो रिपोर्टसुद्धा संशयित आहे अशा पद्धतीचं आपल्याला चित्र पाहायला मिळतं आहे। 102 ची दुरुस्ती कायदा 2018 नंतर सामाजिक आणि शैक्षणिकदृष्ट्या मागास वर्ग ओळखण्याचा अधिकार महाराष्ट्र राज्याला आहे का, हा प्रश्न सुद्धा
त्यावेळेस माननीय सुप्रीम कोर्टाने उपस्थित केला होता आणि म्हणून मी आपल्याला सगळ्या मुद्द्यावर याच्यासाठी सांगितलं की आखरी आमची भूमिका अशी होती की मराठ्यांना आरक्षण मिळालं पाहिजे आणि ते न्यायव्यवस्थेमध्ये टिकलं पाहिजे. निवडणुकीच्या तोंडावर आम्हीच मराठ्यांना आरक्षण दिलं अशा पद्धतीचा गवगवा करण्यापेक्षा आणि निवडणुका झाल्यानंतर मग आपण त्याला चालढकल करत राहायचं आणि समाजामध्ये चीड निर्माण करायचं आणि शाहू फुले आंबेडकरांच्या महाराष्ट्रामध्ये ओबीसी वर्सेस मराठा, मागच्या वेळेस आदिवासी वर्सेस धनगराच्या प्रकरणामध्ये सुद्धा आपण पाहिलं असेल की परवा हायकोर्टाने निकाल दिला. तो निकाल तर एकदम स्पष्ट होता. फडणवीसांनी त्या काळात सांगितलं की आम्ही धनगर हे आदिवासी आहेत, या पद्धतीचं टाटा कन्सल्टन्सीकडून आम्ही त्या पद्धतीचा अहवाल मागवतो. तो आला. यांचे ॲडव्होकेट जनरल जे आहेत सराफ, त्यांनी सांगितलं की मी या TCच्या म्हणजे टाटा कन्सल्टन्सीच्या रिपोर्टवर सही मारणार नाही, कारण की आदिवासी रिसर्च सेंटर जे आहे महाराष्ट्रातलं प्रत्येक राज्यामध्ये आहे, त्या संशोधन समितीच्या आदिवासी संशोधन समितीच्या माध्यमातून आदिवासी आहेत की नाही या पद्धतीचा रिपोर्ट आला तरच त्याला ऑथेंटिक मानलं जाते. आणि माननीय देशाचे महामहिम राष्ट्रपती याच्या ह्या प्रमुख असतात आणि म्हणून या पद्धतीच्या प्रायव्हेट इन्स्टिट्यूटकडे आपल्याला या पद्धतीचा अहवाल आणता येणार नाही. अशा पद्धतीचं माननीय हायकोर्टाने सुद्धा त्या ठिकाणी मांडलेलं आहे. धनगराची सुद्धा फसगत त्या काळामध्ये म्हणजे फडणवीसांनी केली, त्यांची मतं घेतलीत, हे सुद्धा कालच्या याच्यामधून. आणि त्यांच्या विरोधात कोण गेलं तर संघाचं जे वनवासी कल्याण आहे त्या वनवासी कल्याण त्या धनगरांच्या विरोधात गेलेत आणि त्यांची अपील त्यांच्या विरोधात होती. म्हणजे एकीकडे धनगरांना सांगितलं तुम्हाला आरक्षण मिळवून देतो आणि संघ ज्या वनवासी कल्याण योजना चालवतात त्या संघटनेला धनगरांच्या विरोधात उभं केलं. तसं मराठा आरक्षणामध्ये सुद्धा एकीकडे द्यायचं आणि आपलीच माणसं तिथं उभी करायची आणि त्या माध्यमातून मराठा समाजाला. आणि आपल्याला लक्षात असेल, मी मुद्दाहून रेकॉर्डवर आणतो की मागचे आपले ॲडव्होकेट जनरल जे होते कुंभकोणी, त्यांनी सांगितलं की मला फडणवीसांनी सांगितलं की मराठ्याची बाजू तुम्ही मांडू नका. हे माजी ॲडव्होकेट जनरल महाराष्ट्राचे कुंभकोणी यांनी तुम्हाला चॅनलला येऊन सांगितलं. म्हणजे या पद्धतीचा वाद निर्माण करून ज्या पद्धतीनं महाराष्ट्रातलं जे सामाजिक व्यवस्था आहे त्या सामाजिक व्यवस्थेला BJP जाणीवपूर्वक संपवते आहे का, आरक्षण व्यवस्था संपायला BJP लागली आहे का, हे सगळे प्रश्न या ठिकाणी निर्माण झालेले होते. आणि म्हणून आम्ही सरकारला पत्रामध्ये लिहिलं होतं की चर्चा आपण या ठिकाणी घडवावी. हे कुठले राजकारणाचं हा विषय होऊ शकत नाही, पण ज्या मागास समाज आहेत त्या मागास समाजाला न्याय मिळाला पाहिजे ही भूमिका आमची होती. OBCच्या आरक्षणाला धक्का न लावता हे आरक्षण दिलं पाहिजे, त्या पद्धतीच्या व्यवस्था निर्माण केल्या पाहिजेत. पण मगाशी आपल्याला पाहिलं असेल की उत्तरामध्ये मुख्यमंत्र्यांनी सांगितलं की आम्ही कुणबी प्रमाणपत्र दिले. म्हणजे आता कुणबी प्रमाणपत्र दिले याचा अर्थच OBCच्या आरक्षणाला त्या ठिकाणी धक्का लावलेला आहे हे त्याच्यातून स्पष्ट होते. आणि म्हणून या सगळ्या व्यवस्थेमध्ये दोन्ही समाजामध्ये मराठा समाज OBC समाजामध्ये भाजप आणि भाजप प्रणित सरकार आज शिंदे सरकार जे गुलाल उधळत आहे यांनी चक्क या मराठा आणि OBCला फसवलेलं आहे हे याच्यातून स्पष्ट होते. खरं तर मनोज जरांगे पाटील हे उपोषणाला बसले, त्यांनी उद्यापासून आंदोलनाची हाक दिली आहे. त्यांचं म्हणणं आहे की आम्हाला जे सगळे सोयऱ्यांचा जो अध्यादेश दिला आहे त्याचं कायद्यात कुठेतरी रूपांतर करा अशी त्यांची मागणी आहे. हे आम्हाला स्वतंत्र आरक्षण नको आहे, आमची मागणी वेगळी असताना आम्हाला स्वतंत्र आरक्षण का दिलं असा सवाल त्यांनी सरकारला उपस्थित. सरकारचं त्यांचं जे बोलणं चालतंय, आमची तर आग्रह होता, आम्ही आमच्या पत्रात लिहिलेलं पत्र पण आपल्या समोर आलेलं आहे की जरांगे पाटलांचं मुख्यमंत्र्यांशी काय बोलणं झालेलं आहे ते सुद्धा सदनाच्या माध्यमातून राज्याच्या जनतेला कळवावं ही भूमिका आम्ही पत्रात मांडलेली आहे. नेमकं काय चाललेलं आहे यांचं, काय होत आहे हे कळायला या कारण नाही या महाराष्ट्रामध्ये. आणि महाराष्ट्रामध्ये रोज शेतकरी आत्महत्या करतोय, रोज नोकरीसाठी वनवन फिरणं भटकणारा आमचा बेरोजगार आम्ही पाहतोय, आत्महत्या करताना पाहतोय. महागाईच्यामुळे लोक परेशान आहेत. पण या सगळ्या विषयाला डायव्हर्ट करण्यासाठी राज्यातलं आणि केंद्रातलं सरकार मुद्दामून या पद्धतीचं षड्यंत्र करताय का आणि या माध्यमातून
ओबीसी मराठा आणि विविध जाती ज्या आरक्षणाच्या प्रतिष्ठेत त्यांना फसवते आहे का, हा प्रश्न या ठिकाणी ते निर्माण होत आहे. सर कुठेतरी मराठा आरक्षणाला आरक्षण देण्याच्या संदर्भात वेगवेगळ्या पातळींवरती सरकारची कारवाई सुरू आहे. एकीकडे सर्वोच्च न्यायालयात क्युरेटिव्ह पिटिशन सुरू आहे, तर दुसरीकडे सगळे सोयऱ्यांचा अध्यादेश सरकारने मनोज जरांगे पाटलांच्या हातात दिला आणि तिसरीकडे आता हे स्वतंत्र आरक्षण देत आहे. मग एकाच वेळेला मराठा समाजाला आरक्षण देण्याकरता सरकारकडनं ह्या तीन भूमिका का वेगवेगळ्या आहेत? सरकार स्वतःच्या ट्रॅपमध्ये फसलेलं आहे आणि सुरुवातीलाच आम्ही सांगितलं की विषयाला डायव्हर्ट करण्यासाठी या व्यवस्था निर्माण करतात सरकार. आता सरकार स्वतःच्या ट्रॅपमध्ये फसलेलं आहे. आमची एवढीच विनंती आहे, मराठा समाजाला जे मागास आहेत त्यांना न्याय मिळाला पाहिजे, याच्यामध्ये काही दुमत नाही. EWSच्या माध्यमातून ऑलरेडी माननीय सुप्रीम कोर्टाने शिक्कामोर्तब केलं की ज्या उच्चवर्णीय जाती आहेत पण त्याच्यामधले गरीब लोक आहेत त्या लोकांना न्याय मिळाला पाहिजे आणि म्हणून त्यामध्ये जवळपास 10% EWSमधून त्यांना रिझर्वेशन दिलेलं आहे आणि सुप्रीम कोर्टाने त्याला शिक्कामोर्तब केलेलं आहे. आता हे 10% आपण अजून पुन्हा देतो आहे, तर EWSमधले मराठा निघून जातील, मग काही थोड्या जाती त्याच्यामध्ये वाचतील, म्हणजे मराठ्यांना इकडूनही मारलं तिकडूनही मारलं असा पण एक प्रश्न त्या ठिकाणी निर्माण होतो. जरांगे पाटील आणि सरकार यांच्यात काय बोलणं झालं, हे काय झालं हे कोणाला कळायला कारण नाही. त्यामुळे सरकारने समजा आज विधानसभेत भूमिका मांडली असती तर मग जरांगे पाटलांचे काय काय प्रश्न होते आणि सरकारने काय त्यांना आश्वासन दिलेलं होतं, या सगळ्या गोष्टीची आपल्यासमोर भूमिका मांडता आली असती. पण आज ते गुलदस्त्यात आहे. सरकार आणि जरांगे पाटील त्यांच्यातलं काय झालेलं आहे ते त्यांनी त्याचं तपासावं. जेव्हा आमच्या समोर येईल हे सगळे प्रश्न त्यावेळेस आम्ही बोलू. तुमची भूमिका होती की ह्या सगळ्या आरक्षणाच्या संदर्भात पटलावरती चर्चा झाली पाहिजे, परंतु विधिमंडळ नेत्यांची गटनेत्यांची बैठक ज्यावेळेस झाली त्यावेळेस त्यांच्या बैठकीमध्ये फक्त मुख्यमंत्रीच या सदनाला संबोधित करतील असा त्यांचा ठराव मंजूर झाला. त्यावेळेस तुमच्या गटनेत्यांनी ह्या गोष्टीला विरोध केला नाही? आम्ही पत्र दिलेलं आहे आणि पत्रामध्ये आम्ही चर्चा मागितलेली आहे. BSCची चर्चा बाहेर केली जात नाही, ही परंपरा महाराष्ट्रामध्ये राहिलेली आहे. पण लेखी पत्र आम्ही त्यांना दिलेलं आहे. लेखी पत्रातले आम्ही त्यांना प्रश्न मांडलेले आहेत. जवळपास 5 प्रश्न आमचे त्याच्यामधले आहेत. त्या प्रश्नाला बगल दिलेली आहे सरकारने आणि मराठा आणि OBC दोन्ही समाजाला यांनी फसवलेलं आहे हे याच्यातून स्पष्ट होत आहे. नाही, एक शेवटचा प्रश्न, महाविकास आघाडीच्या लोकसभेच्या जागांवरतून काही तिढा कायम आहे का? कारण की अजून देखील निवडणूक जवळ येते, आचारसंहिता देखील लागतील, तरी देखील अजून देखील लोकसभेच्या जागांचा अजून तिढा सुटलेला नाही. 9 जागेंवरती अडलाय का अजून महाविकास आघाडी? आमचा कुठलाही तिढा नाही. महाविकास आघाडी म्हणून आमच्या जवळपास सगळ्या चर्चा जवळपास संपलेल्या आहेत. जवळपास आम्ही 27-28 तारखेला बसून हे सगळे प्रश्न जागा वाटपाचे आहेत ते सुटेल आणि 27-28ला आणि आत्ता 24 तारखेला महाविकास आघाडी म्हणून आता पुण्याला आमची सभा होती आहे. त्याच्यामध्ये आम्ही शरद पवार साहेब असतील, शिवसेनेचे नेते असतील, मी स्वतः राहील, अशा पद्धतीचं एक मोठी सभा आम्ही आता पुण्याला 24 तारखेला करतो आहे. त्यामुळे आम्ही आमच्या कामाला लागलेलो आहोत. आमच्यापेक्षा जास्त आपण पाहिलं की सरकारमध्येच काय ताळमेळ होता. आपण पाहिलं आज विधानसभेचे अध्यक्ष कामकाज पत्रिकेत वेगळं कामकाज आणि विधानसभा अध्यक्ष दुसरंच कामकाज पुकारताना आपण पाहिलं. तिकडे मुख्यमंत्री उभे झाले तर बाजूला दुसरा मंत्री उभा झाला मला बोलायचं आहे म्हणून. ही जी आपल्याला महाराष्ट्रातल्या सरकारची अस्वस्थता मंत्रिमंडळातली काय आहे ते आपण आज विधानसभेतही आपण पाहिलेली आहे. त्याच्यामुळे आमच्या महाविकास आघाडीमध्ये आम्हाला काहीच प्रॉब्लेम नाही आहे. सगळ्यात मोठा प्रॉब्लेम आहे महायुतीमध्ये आहे, ते आज विधानसभेमध्ये सुद्धा आपण कामकाजाच्या काळात पाहिलेलं आहे. एक शेवटचा प्रश्न, चंडीगडच्या महापौर निवडणुकीमध्ये ज्या पद्धतीने संपूर्ण गोंधळ निर्माण झालेला होता, जे रिटर्निंग ऑफिसर आहेत त्यांनी भाजपचे 8 मतं आहेत ती भाजपला वळवली, त्यामुळे त्यांचा महापौर बसला आणि ती सुनावणी सुप्रीम कोर्टात गेली. सुप्रीम कोर्टाचे जे चीफ जस्टिस आहेत चंद्रचूड त्यांनी ह्या सगळ्या संदर्भात आक्षेप नोंदवत आता जो भाजपचा महापौर आहे तिथे रद्द केला आणि तिथे आप आणि काँग्रेसचा महापौर तिथे बसवला गेला. सर्वोच्च न्यायालयाचा हा महत्त्वपूर्ण निकाल आहे. भाजप सत्तेसाठी काय करू शकतं हे सगळ्यात मोठं उदाहरण आपल्याला चंदीगडच्या महापौरच्या निवडणुकीमध्ये आपण पाहिलेलं आहे. आप आणि काँग्रेसला मिळालेली मतं ही भाजपकडे कसं
रिटर्निंग ऑफिसरी करतो आहे आणि ते सगळं कॅमेऱ्यामधून ते दिसते आहे. आणि सुमोटो माननीय सुप्रीम कोर्टाने लोकशाही वाचवण्यासाठी घेतलेला हा निर्णय तो स्वागतार्ह आहे. स्वतः ती मतं मोजण्याची भूमिका सुप्रीम कोर्टाच्या देखरेखमध्ये करण्याचा निर्णय त्यांनी केला आणि तो निवडणूक अधिकारी जो कोणाच्या दबावात होता म्हणून तिथले राज्यपाल बनवारीलाल पुरोहित यांना राजीनामा देऊन जावं लागलं. म्हणजे राज्यपालासारख्या महत्त्वपूर्ण पदावर त्यांनी राज्यपाल हे संपूर्ण जनतेचं असतं आणि संविधानाचं रक्षण करणारं असतं. पण भाजप या राज्यपालाच्या पदाला राजकीय वापर करतं हा पण त्या चंदीगडमधून लक्षात आलं. भगतसिंग कोश्यारीबद्दल आम्ही तोच आक्षेप आमचा होता की ते राजकारण करतात आहेत, ते त्यांची जबाबदारी नाही. त्यांनी राज्याच्या जनतेचं आणि संविधानिक व्यवस्थेचं रक्षण करण्याची जबाबदारी ही राज्यपालाची आहे. पण भाजपनी सत्तेत आल्यानंतर ज्या पद्धतीनं हे सगळे संविधानिक पदांचं महत्त्व, लोकशाहीचं महत्त्व संपवण्याचं जे पाप केलेलं आहे त्याचं एक मोठं दर्शन आणि खरा चेहरा भाजपचा तो उघडकीस आलेला आपण पाहिलेला आहे. तो चंदीगडच्या माध्यमातून आणि म्हणून बनवारीलाल पुरोहितला राजीनामा द्यावा लागला.